ते नाव केलेलं आहे अनुजा सचिन अंबुर. वैशाली संतोष धरमकर आहे. ह्या वैशाली संतोष धरमकर ह्या ब्युटी पार्लरच्या गाईड आहेत. ब्युटी पार्लर. आज आपण इथे जागतिक महिला दिनानिमित्त जमलेले आहोत. अमेरिकेतील न्यूयॉर्क इथे कपड्याच्या उद्योगात काम करणाऱ्या महिलांनी आपल्या कामाचे तास कमी करण्यासाठी व आपल्या सुरक्षिततेसाठी दिलेला हा पहिला लढा होता. म्हणून जागतिक महिला दिन हा दिवस साजरा केला जातो. स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे प्रेम, ममता, माया, आदी शक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, महापुरुष घडवणारी जिजाऊ सावित्री आणि माता रमाई तू. पण काही लोक आजही स्त्रीला ओझे समजतात. काही तर एवढ्या संकुचित बुद्धीचे आहेत की मला मुलगाच हवा असे हट्ट धरून बसतात आणि मुलीला गर्भातच मारून टाकतात. आणि चुकून तिचा जन्म झाला तर तिला आयुष्यभर हिणवले जाते. मुलगाच पाहिजे असा हट्ट तुम्ही धरू नका, मुलगाच पाहिजे असा हट्ट तुम्ही धरू नका. मुलांपेक्षाही मोठे नाव करू आम्ही. एक संधी तर देऊन बघा, एक संधी तर देऊन बघा. मुली कधीही हरत नाहीत, त्यांना हरवले जाते. मुली कधीही हरत नाहीत, त्यांना हरवले जाते. लोक काय म्हणतील हे सांगून लहानपणापासूनच चूप केलं जाते. काहींना तर गर्भातच मारले जाते, काहींना तर गर्भातच मारले जाते आणि चुकून जन्म झाला तर आयुष्यभर हिणवले जाते. मला मुलगाच हवा, कारण मुलगा हा वंशाचा दिवा, कुलदीपक. पण मुलगी तुमच्या घरातली समय होऊ शकत नाही का? अहो, मुलगा तर एकाच घराचा वंशाचा दिवा असतो, पण मुलगी ही दोन्ही घरांची म्हणजे सासर आणि माहेर तेवत ठेवणारी एक धगधगती ज्योत आहे. पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेलं जग मला पाहायचंय, पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेलं जग मला पाहायचंय. पडद्याआड उडू नको गाई, आता मला जगायचंय, आता मला जगायचंय. फूल ना रहे धरती पर तो फल कहाँ से लाओगे, फूल ना रहे धरती पर तो फल कहाँ से लाओगे. अंश काटकर तुम अपना वंश कहाँ से बढ़ाओगे, वंश कहाँ से बढ़ाओगे. पूर्वीच्या काळापासूनच महिलांवर अनेक अत्याचार होत होते. प्रथा, परंपरा, रूढी या महिलांच्या विरोधी होत्या. त्यातलीच एक प्रथा म्हणजे सतीची प्रथा. सती प्रथा म्हणजे ज्या बाईचा नवरा मेला त्या बाईला जगण्याचा कोणताही अधिकार नव्हता. त्या बाईला तिच्या नवऱ्याच्या सोबतच जिवंतपणे जाळले जात होते. परंतु आता असे नाही. आताचा काळ हा बदललेला आहे. नुकतंच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसानंतरच त्यांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. पण हे कशामुळे झाले आहे? तर स्त्री म्हणून तुझे दुःख आणि माझी वेदना ज्या मुक्तिदात्याला कळली आणि त्यांनी संविधान लिहिले आणि प्रत्येक स्त्रीला न्याय व समानता मिळवून दिली, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि संविधानामुळे आज प्रत्येक स्त्री पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे. औरत बोझ नहीं है, बोझ बनाया हमने है. सती से लेकर बाल विवाह बनाया हमने है. समाज बनाया हमने है, रिवाज बनाया हमने है. इन औरतों को दबी हुई आवाज बनाया हमने है. मी इथे उपस्थित सर्व महिलांना एकच सांगेल की आपल्याला शिकायचं आहे, वाचायचं आहे आणि सिद्ध करून दाखवायचे आहे की महिला सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करू शकतात. धन्यवाद. शेजारी फाउंडेशन